सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात कोणत्या फळांच्या राजाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संत्री, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी केळी। याचं उत्तर भारतात आंबा फळांचा राजा म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरायला किती वेळ घेते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12 तास, ऑप्शन बी 48 तास, ऑप्शन सी 24 तास, ऑप्शन डी 36 तास। तर याचं उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरायला 24 तास वेळ घेते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वसंतदादा पाटील, ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण, ऑप्शन सी शरद पवार, ऑप्शन डी बाबासाहेब आंबेडकर। याचं उत्तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या प्राण्याला मराठीचे शूरवीर म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी बिबट्या, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर आहे वाघ प्राण्याला मराठीचे शूरवीर म्हटले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, जय जवान जय किसान हे घोषणावाक्य कोणी दिलं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे जय जवान जय किसान हे घोषणावाक्य लाल बहादूर शास्त्रींनी दिले, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, भारताचे चलन कोण छापते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्टेट बँक, ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ऑप्शन सी वित्त मंत्रालय, ऑप्शन डी नॅशनल बँक। याचं उत्तर भारताचे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, चंद्रापर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कल्पना चावला, ऑप्शन बी सुनीता विल्यम्स, ऑप्शन सी राकेश शर्मा, ऑप्शन डी नरेंद्र मोदी। तर याचं उत्तर चंद्रापर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला होते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी गेंडा, ऑप्शन सी निळा व्हील, ऑप्शन डी डॉल्फिन। तर याचं उत्तर सर्वात मोठा सस्तन प्राणी हा निळा व्हील मासा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर। तर याचं उत्तर महाराष्ट्र दिन 1 मे दिवशी साजरा केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारतात सर्वात प्रथम रेल्वे कोठून कोठे चालली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई ते पुणे, ऑप्शन बी मुंबई ते ठाणे, ऑप्शन सी दिल्ली ते आग्रा, ऑप्शन डी कोलकाता ते हावडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर भारतात सर्वप्रथम रेल्वे मुंबई ते ठाण्यात चालली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी त्वचा, ऑप्शन सी हृदय, ऑप्शन डी फुफ्फुसे। तर याचं उत्तर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, ताजमहल कोणत्या शहरात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी लखनऊ। तर याचं उत्तर आहे ताजमहल आग्रा शहरात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी बुध।
तर याचं उत्तर आहे मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी कबड्डी, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी फुटबॉल। तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 15 आहे समुद्राच्या पाण्याचा स्वाद खरा का असतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हायड्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी मीठ, ऑप्शन डी सल्फर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर समुद्र पाण्याचा स्वाद हा मिठामुळे खरा असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 16 आहे जन गण मन ये राष्ट्रीय गीत लेखक कोण? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी बंकिमचंद्र, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी बाल गंगाधर टिळक। तर याचं उत्तर जन गण मन हे राष्ट्रीय गीतचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 17 आहे आपल्याला वीज कोणत्या धरणावरून तयार होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी एरळा, ऑप्शन सी कोयना, ऑप्शन डी गंगा। तर याचं उत्तर आपल्याला वीज कोयना धरणावरून तयार होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 18 आहे कोळसा हा कोणत्या प्रकारचे इंधन आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नैसर्गिक वायू, ऑप्शन बी खनिजे इंधन, ऑप्शन सी सौर इंधन, ऑप्शन डी पवन इंधन। याचं उत्तर कोळसा हा खनिजे इंधन प्रकार आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 19 आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी यमुना। तर याचं उत्तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की 20वा आपला क्वेश्चन आहे तो आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू झाले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 2 ऑक्टोबर, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 1 मे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतीय संविधान हे 26 जानेवारी दिवशी लागू झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 21 आहे सर्वात छोटं हाड कोणतं आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नाकाचे हाड, ऑप्शन बी कानाचे हाड, ऑप्शन सी मणक्याचे हाड, ऑप्शन डी हाताचे हाड। तर याचं उत्तर सर्वात छोटे हाड कानाचे हाड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 22 आहे कोणता जीव उलटा झोपतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी वटवाघूळ, ऑप्शन डी डुक्कर। तर याचं उत्तर वटवाघूळ प्राणी उलटा झोपतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 23 आहे भारताचे राष्ट्रपती कोण निवडतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लोकसभा, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी जनता, ऑप्शन डी निवडणूक मंडळ। तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रपती निवडणूक मंडळ निवडतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 24 आहे कोणत्या पानाचा रस खाल्ल्यास उलटी होऊ शकतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी रुई, ऑप्शन डी पळस। तर याचं उत्तर आहे रुई झाडाच्या पानाने खाल्ल्यास आपल्याला उलटी होऊ शकते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 25 लास्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याला मसाल्याचे राज्य म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी महाराष्ट्र। जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।